सर्व पत्रकारांचे नायकुंबवाडी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्री महंतपोनिधी तातमगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट नायकुंबवाडी या संदर्भात काही अडचणी आहेत, त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपलं आभारी मानतो। हा आमचा ट्रस्ट मौजे नायकुंबवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वसलेला असून त्याची नोंदणी माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त साहेब सातारा यांच्याकडे 21/5/2083 रोजी झालेली आहे। सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही स्थावर मालमत्ता नव्हत्या। नायकुंबवाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक 11/12/1982 रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेली आहे। मुद्दा नंबर 2, ट्रस्टच्या नोंदणीवेळी त्यावर येणारे ट्रस्टी हे गावसभेमध्ये निवडण्याचे होते, परंतु या ट्रस्टला दिनांक 2/11/1992 रोजी माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार फलटण तालुक्यातील सभासदांमधून ट्रस्टी निवडले जावेत अशी ठरवण्यात आली। त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या। यावर माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त साहेब यांच्याकडे अपील प्रलंबित आहे। मुद्दा नंबर 3, या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार माननीय श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर, जिजामाला रणजित निंबाळकर, मेजीवान लतीफ तांबोळी हे सन 2010 मध्ये ट्रस्टी झाले। तदनंतर या तिघांनी मिळून सर्व ट्रस्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे, सौ रोहिणी राजेंद्र निंबाळकर, सौ अर्चना मनोज कांबळे, श्री सचिन यशवंत खिल्लारे, श्री सुनील बाळासू लोखंडे, श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या। या सर्व प्रकरणात श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून त्यासंबंधी लेखी म्हणणे सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर केलेले आहे। सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांनी हरकत घेतलेल्या असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। या देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शेरा मारण्यात आलेला आहे। सदर हस्तांतरणासाठी अद्यापपर्यंत मान्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही। त्या संदर्भात आमचे मुद्दे आहेत, हे मुद्दे आमच्याकडे जाऊन दिसले आहेत। त्याच्यापेक्षा वेगळं काय ते बोलणार विषय असा आहे की या जमिनी जे आम्हाला भेटले ते श्रीमंत विजयसिंह राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना दिल्या। त्यावेळेस गावातली कुटुंब होती 47 कुटुंबांना 420 रुपये ह्या जमिनी त्यांनी दिल्या। जमिनी दिल्यानंतर 1960 पासून साधारणतः 82 पर्यंत ही जमिनी हे 47 कुटुंबच म्हणजे वहिवटत होती। त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे कायदे आले, बरेच काही झालं, त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानची फक्त एक मंदिर होतं एवढंच मर्यादित होतं देवस्थान। या लोकांनी देवस्थानच्या नावाने आपल्या जमिनी ह्या करून टाकल्या सगळ्यांनी। आतापर्यंत लेटेस्ट मला 2012-15 पर्यंत ज्या कोणी केलं होतं त्या लोकांनी सुद्धा जाऊन देवस्थानच्या नावाने जमिनी करून टाकलेले त्यांचे इच्छेचे राहिले। असं असताना 82ला ट्रस्ट झाली। ट्रस्ट झाल्यानंतर आता त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना थोडं आपल्या गावच्या मध्ये ट्रस्टचा हे व्हावं, हे दस्तक तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल। त्या हिशोबाने यांनी विश्व हिंदू परिषदेला दिलं चालवायला की बाबा तुम्ही ट्रस्टीचा कारभार आमचा व्यवस्थितपणे चालवा असं। आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून गणेश गोविंद पुजारी यांची नेमणूक केली होती, जे देवाची पूजा अर्चा करायची। त्यांनी विश्व हिंदू परिषदेला दिल्यानंतर काही काळ 2010 पर्यंत त्यांनी कारभार केला। साधारण 92च्या दरम्यान त्यांच्याकडे दिले, 92 पर्यंत गावकऱ्यांनी स्वतः कारभार केला त्याचा। मग 2010ला हे जे नवीन ट्रस्टी आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला
पण 2010 ते 2025 15 वर्षामध्ये त्यांच्याकडून देवस्थानासाठी एक वीट लावण्याचंही काम झालं नाही. कोणतंही विकास काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही. नायकमवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं, नायकमवाडीमध्ये ह्यांच्याकडून कोणतंही विकास काम करण्यात आलेलं नाही. देवस्थानचाही नाही विषय. आणि महत्वाचं त्याच्यामध्ये जे काही घटना घडली आहे, मोडी लिपीत बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून त्याने काय आहे तेही तुम्हाला मी देईल पुरावे की मराठीत त्यांची सही करून ते तिकडे फेरफार करण्यात आलं. ही धर्मादाय आयुक्ताचं 1992चं पत्र आहे. खरे त्यांची नियमावली याच्यात आहे ना, आमच्या गावातील त्यावेळेस 1986ला गाव वेगळं झालं, निंबळक गाव होतं. निंबळक गावातले काय बरं फलटण तालुक्यातून तर आपल्याला घ्यायचेच होते. टोटल 15 जण बॉडीवरती होते. अध्यक्ष ते धर्मराज अर्जुनराव तेली अध्यक्ष होते. 15 जण जे ते संचालक बॉडीमध्ये होते ही लोक. त्यावेळेस धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं की विश्वस्तांची नेमणूक फलटण तालुक्यातील सभासदामधून दर 5 वर्षांनी करायची. ऍक्च्युली त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून 3 वर्षाला हे निवड होत होत्या. पण हे ह्याच्यानंतर सभासद फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे. आता असं असताना ही जी लोक ह्यातली आहेत अद्याप लोक, हे संचालक बॉडी 1992ची ही 15 लोकातली बहुतांश 8 ते 10 लोक अजून हयात आहेत. आता हे सर्व सभासद होते म्हणून बॉडीत गेले. बरोबर. 2010ला गणेश गोविंद काका पुजारी यांनी ह्या एका 2-3 मंडळींना सभासद करून घेतलं. त्यांना अधिकार होता तो आजीव सभासद करून घेतलं त्यांनी त्याच्यानंतर 2015ला ही नवीन बॉडीची नंतर नाव वाचली त्यांनी. जे कोण आहेत जयकुमार शिंदे वगैरे होते, आता मेजरी कांबळे होते, खिलारे कांबळे, त्यांना 2015 त्यांनी जी सभासद करून घेतलं, बॉडीमध्ये घेतलं. सभासद केलं म्हणण्यापेक्षा बॉडीमध्ये घेतलं. हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून नाही. हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला धरून मुळात ह्या लोकांच्या निवडी झालेल्या नाही, कारण हे सभासद नाहीत. पण ह्यांनी 2015ला सभासदांची यादी आमच्या हाताला लागली की सभासद किती आहेत. तर 2000च्या यादीत त्यांच्या सभासद दिसतात 11. मग आमच्या बॉडीतले पहिले संचालक मंडळात होते ते सभासद आजीव सभासद गेले कुठे. ज्यांनी 47 कुटुंबांनी ह्या ट्रस्टीला जमिनी दिल्या ते आजीव सभासद होते, त्यांच्या घरातल्या ह्या व्यक्ती गेल्या कुठे याचं त्यांनी उत्तर द्यावं. कारण 11 सभासद दाखवलेत आणि हेच बॉडी सभासद तेच बॉडी. म्हणजे आमचे टोटल जवळजवळ आता त्याच्यानंतर एवढं सगळं करण्याचं की एक अपेक्षा होती की माणूस आपल्या तालुक्यातला आहे, काहीतरी विकास करेल. अद्याप आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे. 2 वर्षापूर्वी निवडणुकीच्या आधी त्यांनी पत्रक वाटली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आता होऊन जाईल, झाले आम्ही हे सगळं. कुठल्याही विकास काम गावामध्ये केलं नाही. 1000 फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक वाचनालयाच्या इमारतीला निधी दिला 5 लाख, ते अजून त्याचं तुम्हाला लोकार्पण झालेलं. ही परिस्थिती आहे. सभासद आमचे गेले कुठं. ट्रस्टीचे सभासद जे आहेत ते अजून हयात आहेत. मुळात ह्या 47 कुटुंबातूनच ट्रस्टीवरती आजीव सभासद हे आताही पाहिजेत. मग ते सभासदांची यादी गेली कुठं. आता एक कच्ची आहे आपल्याकडे लेखी पुरावा म्हटलं तर, आणि हे त्यांच्या सही आहेत सभासद जे आहेत त्यांचे, हे सभासद त्यांनी घालवले कुठं. आणि त्याच्यानंतर 2019-20ला आपला आळंदी पंढरपूर रोड चालू झाला. ट्रस्टीच्या जागेमध्ये काही विकास कामं करायची, काही नाही करायची. धर्मादाय आयुक्तांनी उद्दिष्ट दिले असतं. धर्मादाय आयुक्त उद्दिष्ट देत आहे. उद्दिष्ट सर्व्हिस ही ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी दिलेली उद्दिष्ट आहेत सर्व्हिस, की तुम्ही ह्या ट्रस्टीच्या माध्यमातून काय कामं केली पाहिजेत. ह्या सर्व्हिस उद्दिष्टामध्ये यातलं एकही काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात. ट्रस्टीची जागा खडी क्रशरसाठी दिली आरकेसी कंपनीला. त्याच्यानंतर आता शिवसमर्थ कन्स्ट्रक्शनवाला तिथे येऊन काम करतोय. ह्या ट्रस्टीच्या जागेमध्ये ह्यांचे प्लॅन पडले, आरएमसी प्लॅन वगैरे. त्या ज्यावेळेस खडी क्रशरसाठी दिली त्याच वेळेस गावाने उठाव केला. तो प्रयत्न हाणून पडला. क्रशर बसून दिले नाही, ते क्रशर हलवले. त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काही आज जे आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला
आणि ऍक्च्युली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हल्लीच घडलेली घटना आहे की जैन ट्रस्टीबद्दल की 48 तासात त्यांनी एवढा व्यवहार करून सुद्धा फिरले. ज्या गोखले ग्रुपमध्ये मुरलीधर मोहोळ जे आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या गोखले ग्रुपमध्ये पहिले होते, पण जेव्हा खासदार झाले ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांचा नावाचा वापर करत असतील किंवा काय नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलत जायचं नाही. आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माजी खासदार आहेत ते बॉडीमध्ये नाहीत, पण जे विद्यमान बॉडी ह्या विद्यमान बॉडीतले एखादी व्यक्ती सोडतात बाकीच्या गावातील लोकांना कोणालाही माहित नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टीमध्ये त्याला ओळखतात. अशा व्यक्ती अशा गावातील लोकांची परिस्थिती आहे. आणि त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे कामं चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या बॉडी विरोधात आम्हाला तक्रार तर करायची. आम्ही धर्माला आयुक्तापर्यंत जाणार आहे, पण त्यांनी गावासाठी काहीच केलं नाही. या हिशोबाने अशी सगळी मंडळी जी आहेत ते आज तुमच्यासमोर आलेले आहेत. तुम्ही आमचा प्रश्न जे तो सगळ्यासमोर मांडावा हे सगळ्यांच्या ज्यावेळेस बॉडीवर आली त्यावेळेस तुमच्या सभासदांच्या परवानगी होती का? असणार 1992 ची गोष्ट आहे. ज्यावेळेस हे सगळ्यात पहिल्यांदा 2010 का 15 ला बरोबर त्यावेळेस तुमच्या संमतीनं झाले असतील ना? नाही. मग मॅनेजिंग जे सदस्य मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आम्ही गणेश गोविंद पुजारी यांना नेमलं होतं. गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या तिघांना ह्या बॉडीवरती घेतलं. ह्या तिघांनी 2015ला ह्या बाकीच्यांना बॉडीमध्ये घेतलं आणि जे आमचे जे मूळ सभासद आहेत ट्रस्टीचे हे सभासदच गायब करून टाकलेले. तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे ह्या विरोधात गेला होता का? त्यावेळेस विरोधात नाही. आता कसं असतं धर्म कुठलंही बॉडी नेमताना इलेक्शन होतं म्हणजे तुमच्या बायलॉजला तशी घटना असेल ना, किती वर्षाला इलेक्शन करून बॉडी करायची? 5 वर्षाला सभासदाला नोटीस काढावं लागतं, सभा घ्यावी लागते. मॅनेजिंग ट्रस्टीला पूर्ण अधिकार होते कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं. पण ते मॅनेजिंग ट्रस्टी करायचे काय? समजा मी आहे, मी जर समजा त्यांना अडचण ठरायला लागलो तर मला कमी करायची आणि ह्यांना घ्यायची, अडचण करायला लागले ह्यांना कमी करायची आणि ह्यांना घ्यायची. अशी ती मॅनेजिंग ट्रस्टीने आतापर्यंत वापरलेली पॉलिसी. 2005 नंतर त्यांनी ही सगळी मोनोपॉली वापरली. तेव्हा तुम्ही आणि आमचं म्हणणं असं आहे, एवढी पत्रकार तुम्ही आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे. आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा काही नाही, ग्रामस्थांचा विरोध कशाला नाही, हा फक्त गैरसमज होऊ नये. आमचा विरोध एवढाच आहे की जी 47 लोकांनी क्षेत्र 450 एकर दिलेलं आहे हे तुम्हाला तर मान्य आहे. आता तुम्ही सगळे पत्रकार आहे, तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची जर अशी मोफत तर तुम्ही त्यात असावं अशी तुमची अपेक्षा असणार का नाही? तशी आमची फक्त अपेक्षा आहे. आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही जर 47 जण आमचे जे आहेत त्या प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस त्या विश्वस्त असावा. बरोबर आहे. आणि विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय? ज्या ट्रस्टच्या सभासद आहेत त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केलं त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती आहे? काय आता सध्या तिथं सगळं हे आहे, तिथे औद्योगिक काय तुम्हाला सांगितलं मी MIDC साठी त्यातली 158 एकर क्षेत्र ऍक्वायडिशन झाले. नवीन बॉडीची इलेक्ट कधी झाली म्हणजे तुमच्या ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही. एक मॅनेजिंग ट्रस्टी जे होते त्यांना अधिकार काय होता की बाबा ट्रस्टी देवासाठी जे काही तुम्हाला काही चांगलं करता येत असेल त्यांनी त्याच हिशोबाने विश्व हिंदू परिषदेला दिली होती चालवायला. त्यांच्याकडून काढून त्यांनी यांच्याकडून चालवायला दिली. चालवायला देत असताना ह्या 2-3 मंडळी त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं. ते कायदेशीर होतं का? कायद्याला धरून न्यायचंय ते. आणि किती साली घेतलं? 2010ला. 2010ला. मग 2010 पासून 2025 पर्यंत एवढा मोठा 15 वर्षाचा कालावधी गेला, तर त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठंच आपल्याकडनं आवाज उठवला गेला का? तुम्ही कुठं तक्रार केली का? ते तर आम्ही तुम्हाला सांगतोय ना, पत्रकारांना मी तेच सांगतोय की आवाज उठवला की आवाज तसं नाही. तुम्ही धर्मादाय आजीव सभासदाला धर्मादाय आयुक्ताकडे अपील करायचा अधिकार असतो. केलं ना मी मग तेच विचारतो कधी केलं? अपील तुम्ही कधी केलंय? 2000 काय द्यायचं मग ते आता काय स्टेटस आहे त्याचं? अपील किती तारीख आहे? अपील प्रलंबित आहे अद्याप. केलं कधी तुम्ही? दाखल कधी केलं? तुम्ही अपील कधी केलं? तुम्हाला द्यायला आहे. किती एकर जमीन दिली तुम्ही? देवस्थानला किती एकर जमीन वर्ग केली? 436 एकर
सगळ्या लोकांची 47 जणांची. ती बी अशी आहे बरं का? वर्ग एक होती का वर्ग दोन होती जमीन? ती बी अशी जमीन आहे पूर्वी जुनं गाव होतं दोन लोक होती बाहेर स्वयंपाक करायची हा जुन्या गावात लोक बाहेर स्वयंपाक करायची आणि जुनी गाव असं वर्गणी करून ₹2 चांदी लोक होतं हा आणि लोक पैसे गरीब होते लोक ते पैसे त्याच्यामध्ये बाकी गावात लोक गावकऱ्यांनी मेन घेतले किती घेतले ₹406 खरेदी घेतली ₹406 घेतली तारखेला 4 ऑगस्ट 1960 गरीब लोकांनी पैसे काय तर करून कपडे मागायला मिळत नव्हते लोकांना पैसे दिलं आणि मग सगळ्या लोकांनी मिळून खरेदी केली त्याची अवस्था केली नाही वर्ग एक होती का वर्ग दोन? लय गरीब लोक जमीन वर्ग एक होती का दोन होती? काय वर्ग दोन. तुमची जमीन वर्ग दोन. इनाम वर्ग 3 होती. हा. आता काय इनाम वर्ग 3 आहे का? वर्ग एक होती ते वर्ग 2 झाले. वर्ग दोन झाली हा. आता शेरा काय इथं राखा वर्ग दोन. इनाम वर्ग 3 असेल ना. हा. तुम्ही ट्रस्टला वर्ग केली ना जमीन नंतर वर्ग. इनाम वर्ग असेल ना आता. लोक अक्षरशः डोळ्यावर रडतात मागे आठवण काढली म्हणजे जे वारंदार म्हणून केलीच नाही यांनी नाही नाही त्यांचा जे मेन प्रश्न आहे ना त्यांना आपण उत्तर पहिले देऊ. मूळ सांगितलं बरोबर ना जमीन ज्यावेळी हस्तांतरित केली हा. तर अडचण कसं म्हणताय तुम्ही आता त्यावेळी काय जमीन हस्तांतरित केली तुम्ही ते नंतर केलं हो 1960 खरेदी केली गावाने केली ही गावाचा देवा संबंध नाही हे गावाने देवासाठी ती करून टाकलं गोवाला महाराज ते काहीतरी विकास करेल ट्रस्टमध्ये विषय जाऊ. ट्रस्टमध्ये बाहेरची मंडळी किती साली आली? कुठली? ट्रस्टमध्ये बाहेरची मंडळी किती साली आली तुमच्या म्हणण्यानुसार? साधारण 2010च्या दरम्यान 2010च्या दरम्यान आली. 2010 पासून 2025 जवळपास 15 वर्षाचा कालावधी. हा. यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या तर तुम्ही शासकीय दरबारी कुठं तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली? हा, त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला 2010ला ही मंडळी आल्यानंतर ट्रस्टीमध्ये काही लोकांनी गावातल्या दबावापोटी त्यांच्या विरोधात कुठेही कारवाईला गेली नाही 2010ला आणि 2015च्या दरम्यान परत ही नवीन मंडळी तरी कोणी दबावापोटी कोणी कारवाईला गेली नाहीत किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतील आज विरोधात पाडायचं कारण तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला लोक त्यावेळेस का कारवाईला मध्ये बाहेर पडले नाही तर आज का पडले ह्याचं कारण सांगण्यासाठी आज ऍक्च्युअली पत्रकार परिषद घेतली तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या की त्यावेळेस का नाही पडले त्याला काही दबाव असेल वैयक्तिक असेल त्यावेळेस आम्ही लहान होतो आमचं काय त्यावेळेस एवढं त्या विषयाबद्दल आम्हाला जास्ती ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं कारण सांगायसाठी आम्ही आज तुम्हाला बोलवलोय की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काही त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत ते आरशेमचे वगैरे हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही विचारात घेत नाहीत गावातल्या लोकांना हा आमचा मुख्य प्रश्न आहे म्हणून आज आम्ही विरोधासाठी बाहेर पडलो. ते व्यवसायाचं कधीपासून सुरू झाले तुमच्या इथं? साधारणतः 2022 पासून जोपर्यंत आपला आळंदी पंढरपूर हायवे चालू झाला तेव्हापासून ह्या लोकांवरती दबाव किंवा भीतीपोटी त्यावेळेस लोक नसतील बाहेर पडले विरोध करायला किंवा काही नाही 2022 साली तुमच्या इथं उलगडा झाला पाहिजे ना. 2022 साली तुमच्या त्या जमिनींवर व्यवसाय सुरू झाला तरी 3 वर्षाचा कालावधी फार मोठा आहे. आम्ही ऍक्च्युली त्यावेळेस त्यांनी खडी क्रशर वगैरे उभा केले आम्ही विरोध केला त्या लोकांना आमच्या विरोधाला म्हणजे त्यांनी थोडक्यात कुठेतरी हे देऊन त्यांनी ते खडी क्रशर उचलले राहिले आरसीएमचे प्लॅन्ट वगैरे हे काय राहिले त्या क्षेत्रावरती आता प्लॅन्ट वरती राहिल्यानंतर कसं होतं की गाव म्हणून त्यावेळेस आपण सगळेजण बैठक घेतो बसतो की देवस्थानसाठी चाललेले आहेत पंढरपूरला रस्ता चाललेला आहे तर बाकी गोष्टीला आपण विरोध करण्यात काही अर्थ नाही म्हणून कोणी कायदेशीर प्रक्रियेत अद्यापर्यंत कोणी गेलेलं नाही या विषयामध्ये. आता महत्वाचा विषय काय आहे की यांनी कागदोपत्री खोटीनाटी कशी केलेले हे बाबा एकटेच लढतात आज यांची सही मोडी लिपीमध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहित नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना को चव्हाण अशा मराठीमध्ये सह्या करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडीतून सुद्धा त्यांना बेदखल त्यांची खोटीनाटी सही करून घेतलेली. ट्रस्टी होते का? हा ट्रस्टी आहेत संचालक बॉडीमध्ये होते ते विद्यमान 2010च्या बॉडीमध्ये बाबा तुम्ही बोला की काय तुमचं म्हणणं मांडा. सांगा ना. म्हणणं काय ह्या केसेस आमच्या आम्हाला परत मिळायचं एवढी अपेक्षा. तुमची सही खोटी केली म्हणते ती. हो हा? हो मोडी तुमची मोडीतली होती का हो आणि त्यांनी मराठीत केली? मराठी अजून बी तुम्ही मोडीतनच करता वैसे? हो
7वी पास आहेत शिक्षण त्यांचं. आता हे जे क्षेत्र आहे ना तुम्ही दिलेलं, त्यापैकी किती क्षेत्रावर MIDCचा शिक्का पडला आहे? साधारणतः 158. 3 सातबारे तर माझ्याकडे पाहिजे तर मी तुम्हाला दाखवायला देऊ शकतो की सातबारे. आणि ऍक्च्युली या शिक्के पडलेत. आता ऍक्च्युअली कसं होतं की MIDC येते, आपल्या तालुक्यामध्ये येते, लोकांना रोजगार मिळणार, या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करतोय. आमच्या गावातील काही लोक असे आहेत की स्वतःहून अर्ज करून आले की आमच्या जमिनी काय MIDCला. मग अशी लोक असताना तुम्ही ह्या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय, हाही आमचा मेन प्रश्न आहे. लोक स्वतःहून देणार त्याला, स्वतः अर्ज केलेत लोकांनी जाऊन आयुक्तालयात किंवा त्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही ट्रस्ट MIDC साठी. पण नायगुमध्ये MIDCला कुणाचाही विरोध नाही, विरोध करण्याचं काही कारणही नाही. जेव्हा MIDC वर शिक्के पडायचे असतील त्याच्या आधी काही ना काहीतरी नोटीस वगैरे गावकऱ्यांना 2019 कोरोना काळात ते सगळं केलं. लॉकडाऊन असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या कार्यालयात. ट्रस्टच्या जमिनीवर पण MIDCचे शिक्के आहेत. हा, ट्रस्टच्या जमिनीवर 2019 ला होय साहेब. 2019 शिक्के पडले लॉकडाऊन असताना. लोकांनी ही तक्रारी सुरू झाल्या का? नाही, दराचा विषयच नाही. गावातल्या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत किंवा ज्याच्या शिक्के पडलेले आहेत, ज्या वैयक्तिक जमिनीवरती, त्यातला इथे एकही व्यक्ती नाही. जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही. ही जी ट्रस्टीच्या जमिनीवरती शिक्के पडलेले आहेत आणि जे काही सध्या चाललेलं आहे ते त्यांच्या विषयावरती आपल्याला पत्रकार परिषद घ्यायची होती, हा विषय. बाकी काही त्यात MIDCला दर एवढा भेटला वगैरे लोकांना. तत्कालीन प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी तुमच्या नायगुमवाडीमध्ये सुरुवातीला एक बैठक घेतली. या बैठकीला यातलं कोण कोण हजर होतं? जगतापांच्या बैठकीला कदाचित मी होतो. त्यावेळी त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की इथं जी जमीन आहे तुमच्या तातनगिरी देवस्थान ट्रस्टची, ते जे लोक आहेत आत्ताचे, म्हणजे आता तुम्ही जयकुमार शिंदेचं नाव घेतलं किंवा मनोज, अशी काही ठराविक नावं घेतली, हे जे आहेत त्यांच्या पूर्वी नावचे सातबारे आहेत त्याची खात्री केली का? मग त्यांच्या नावचे नाहीत सातबारे. मग ज्याच्या नावचे सातबारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली नाही? सातबारे ते ट्रस्टीवर देत, गावातले शेतकरी वगैरे असं काही विषयच नाही त्यांचं. नायगुमवाडीची ह्या जे आता जे बॉडीत आहेत त्याचं नायगुमवाडीमध्ये कुठलंही क्षेत्र नाही, काही नाही. एक तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे सभासद किंवा ट्रस्टी बनवायची, ह्या अनुषंगाने हे लोकांना बॉडीवरती घेतलेले. पण ते आमचं असं म्हणणं आहे की 1992 ला जी आमची ट्रस्टीमध्ये जी बॉडी होती त्यातले लोक आजही जिवंत आहेत. ते लोक सभासद नाहीत, ते सभासद म्हणून दाखवलेले नाहीत. त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन कमी केलेलं नाही. मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे अद्याप नोटीस नाही आलेल्या लोकांना की जे ट्रस्टीमध्ये 1992च्या ट्रस्टीमध्ये जे काय बॉडीमध्ये होते त्या लोकांना कधीही नवीन बॉडीकडून हे लेटर आलं नाही की तुम्हाला आम्ही ह्याच्यातून सभासद तुमचं ह्या कारणाने रद्द करतो. कारण सभासद पद रद्द करण्याची बी कारण आहेत. तो व्यसनाधीन झाला, तो त्याच्यावरती काही फौजदारी झाली, दिवाणी झाले, हे कारण आहेत. हे असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांना ही सभा लावावी लागेल सभासदाची. मुळात सभासदच ठेवले नाहीत त्यांनी ट्रस्टीवर. तुमचा विरोध याबाबत तुम्ही सभासदांच्या वतीनं ट्रस्टकडे मागणी केली का आणि धर्मादाय आयुक्ताकडे मागणी केलेली आहे का? ट्रस्टकडे तरी तुम्ही लेखी पाठपुरावा केलाय किंवा कुठेतरी काय त्याच विषयाकडे येतो. याच्याबद्दल ट्रस्टीबद्दल किंवा त्याच्या नियमावलीबद्दल आम्हाला ह्या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. हल्ली जे जैन ट्रस्टीचा जे विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्रस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे चाल करायची, हा विषय. म्हणजे तुमचा विरोध हा जे ट्रस्टची जमीन आहे त्या जमिनीवर MIDCचे शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला? MIDCचे शिक्के पडले त्यालाही विरोध आहे. जिथं तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर, तुम्ही त्यांच्या जमिनी घेणार. तुम्ही ट्रस्टीचे शिक्के पडलेले आहेत की ज्या अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्के टाकले त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडून परवानगी घेतली का की बाबा हे तुम्ही ट्रस्टीच्या जमिनीवरती अधिग्रहण करण्यासाठी मी तत्वता मान्यता देतो, शिक्के टाकतो. तुम्ही MIDC कडनं, धर्मादाय आयुक्ताकडनं किंवा प्रांत ऑफिस मधनं तुम्ही कुठनंही माहिती घेतलेली आहे का की ह्याच्या कुठं पाठपुरावा झालाय का, कुठं लेखी परवानगी आली आहे का, ट्रस्टनी परवानगी दिली आहे का, ट्रस्टची सभा झाली आहे का? धर्मादाय आयुक्तालयाचं जे आहे नाही की त्यांची जी काही नियमावली ट्रस्टी संदर्भात ही माहिती आम्ही आता काल परवा घेतलेली. आमच्याकडे वेळ आम्हाला खूप कमी भेटला कारण हा विषय जैन ट्रस्टीचा झाल्यानंतर आम्हाला या 4-8 दिवसामध्ये आम्ही या गोष्टीला
कडे वळलो की आपल्याला आपल्या जमिनीसाठी, कारण ते जरी ट्रस्ट देव आमचं आहे आणि देवाला लोकांनी आज जर 4-5 वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाव एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाच्या नावाने जाऊन देत असतील गावातील स्थानिक ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता ह्या 5-7 वर्षापूर्वी दिलेले असेल तर आमची त्या देवावरती श्रद्धा आहे आणि त्या देवाच्या क्षेत्रामध्ये विकास कामं व्हावेत आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर ह्यांना प्रश्नावरती राहण्याचा काही अधिकार नाही. मला त्यांच्या प्रश्नासाठी काही योगदानच नाही, आमचं असं मत झालंय. तुम्हाला देवाच्या म्हणजे ट्रस्टची जी जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसी नकोय किंवा एमआयडीसीचे शिक्के नकोय? नाही, देवस्थानच्या एमआयडीसी व्हायला कोणाचा विरोध नाही. देवस्थानच्या देवस्थानला जावे आणि त्या ट्रस्टवर गावाची पंच कमिटी देवस्थानच्या जमिनीवरती एमआयडीसी औद्योगिक वसाहती वगैरे उभाराव्यात असं जर ह्या शासनाचं जर का धोरण असेल किंवा पूर्ण आपलं राज्य सरकार असो केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन त्याच्यावर जर विकास करायचा असेल तर आवश्यक त्यांनी विकास करा, आमचं काही मत नाही. पण तसं नियमात बसत नाही. ट्रस्टीच्या जागेमध्ये तुम्ही औद्योगिक वसाहतीसाठी तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर का तसं जर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. असा कुठला आता नवीन झाला असला नाही पण असा कुठला कायदा अस्तित्वात आहे का की देवस्थानच्या जमिनीवर एमआयडीसी होऊ नये किंवा एमआयडीसी त्याची माहिती तुम्ही घ्या, याची माहिती आपण घ्या. आता तुम्ही जर प्रेस मध्ये बोलताय म्हणजे तुम्ही प्रश्न कायद्याबद्दल बोलतो तर कायद्याचं ज्ञान आम्हाला नाही. तुम्हीच आता विषय काढला. तुम्ही काय बोलताय साहेब की असा कुठला कायदा आहे का मला तुम्ही प्रश्न करताय? मला माहित आहे का कायदा माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या तुम्ही असं बरं साहेब कायदा माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात जाणार आहात का ह्या प्रकरणात? हा नक्की निश्चित जाणार आहे, निश्चित आम्ही कोर्टातच जाणार आहे या विषयावर बोलून.